हाय फ्रेंड्स, तर आपण आज 1 वाजून 1:30 वाजता स्टार्ट करतो आणि लेटच झाला खूप. तर ठीक आहे, आता एवढं लेट असतं तेच आपलं सेम शेड्यूल असणार. जर सकाळी लेट निघतो रात्री लेट पण आपण करणार असं म्हणजे 12 वाजेपर्यंत वगैरे. तर पहिली ट्रिप बघूया. पहिली ट्रिप आता कशावरून पडते. ओलाला आता ऑनलाईन आहे. तर मी काल जास्त करून ओलात मारलेत. उबरचे रेट काय एवढे परवडत नाही आहे सध्या. त्याला उबरला कमी रेट आहे, पण बघू जसं होईल तसं. डिपेंड ऑफ ट्रिपवर आहे. कारण जसे ट्रिप येतील, जर बाय चान्स कधी कधी उबरवर चांगली ट्रिप पण येते, जसं एअरपोर्टकडली किंवा थोडी आउटसाईडची वगैरे, त्यामुळे रेट चांगले असतात. कारण गो प्रायोरिटीमध्ये वगैरे बुक करतात तर रेट येतात चांगले. तर बघूया कसं होतं आहे काय आज. तर आता जातो ऑनलाईन, बघूया पहिली ट्रिप कुठं लागते. तर पहिली ट्रिप लागली आहे. आता कुठली लागली काय ते माहीत आहे, कारण जशी आली रॅपिडोला 298 काही दाखवलं, मी एक्सेप्ट केली. ते अनाऊन्स म्हणजे नवीन अपडेट आला रॅपिडोमध्ये, माहिती आहे सगळ्यांना की रॅपिडो ट्रिप आला ते स्वतःहून तिथं अनाऊन्स करतं कुठलं आहे काय. तर ट्रिप राहिली तो अनाऊन्स होईपर्यंत. तर आली तशी मी एक्सेप्ट केली, झाली एक्सेप्ट. 298 आता पुण्याकडली आहे का कुठली माहीत आहे, चवरच काहीतरी होतं. फक्त हे जे की आउटसाईड नको व्हावं, मला तर आउटसाईड असेल, कारण 298 बोलल्यावर जास्तीत जास्त 10 ते 15 किलोमीटर, जसं त्याच्यावर तर अजिबात नसणार. तर बघू आता कुठली ट्रिप येते, लोकेशनवर गेल्यावर. कारण 10-15च्या वर असं न परवडण्यासारखी ट्रिप आहे. पण आता काय माहिती 298ने आलती, मी पण जास्त काही केली उचलली, आता काय माहीत. आलो कस्टमरच्या लोकेशनवर, तर बघू कस्टमर कुठं थांबतात. फोन पण आला कस्टमरचा. तर या ट्रिपच्या भेटला आपल्याला 298 रुपीज. तर 298 भेटलेत या ट्रिपचे. तर विषय असा झाला की आता या कस्टमरला माहिती, आपण इथं आउटसाईड आलो. मी असं बोललो की मी बघितलं नव्हते ट्रिप कुठली आहे, तर ही इंडिया डीला एरियाच्या पुढे आहे. तर इथनं आता रिटर्न तर लवकर ट्रिप भेटत नाही सगळ्यांना, यांना पण कॅब भेटत नाही. तर मला तर ट्रिप नाही भेटली अजून. ते त्यांना बोललो मी थांबतो 10 मिनटं तुमचं काम होईपर्यंत. जर बायचान्स जर मला ट्रिप पडली तर मी जाईल, नाही पडली तर मग तुम्हाला रिटर्न ड्रॉप करेल तेवढ्याच रुपयामध्ये. तर ते बोलले ठीक आहे चालतंय. मग ते येऊन जाऊन आपले 600 रुपये होऊन जातात ते. तर थांबा वेट करूया, ट्रिप लागली चांगली तर जाऊया, नाही लागली तर मग यांना ऑफलाईन घेऊन जाऊया आपण लोकेशनवर परत. तर त्या सरांना पिकअप नाही केलं, कारण मी थांबलो 5 मिनटाच्या वर. त्यांना अजून टाईम लागत होता, ते बोलले ना अजून टाईम लागत जास्त वाटतं, तुमचा जायचं तर तुम्ही जाऊ शकता. तर म्हटलं त्याला निघूया, काय उगाच वेटिंग करून काय आपल्याला फायदा नाही झाला, पण काय करणार. तर थांबण्याचा फायदा झाला, तर म्हटलं त्याला जाऊ द्या आता. बडे शहरों छोटी वाटी होती आहे, त्या हिशोबाने चला आता निघूया. कधी ना कधी काय ना काय होत राहतं. तर पुढची ट्रिप आपण ओलाला मी ऑनलाईन गेलो लागली लगेच. 347ची आहे, देऊर रोडला काहीतरी ड्रॉप आहे रेल्वे स्टेशन साईडला कुठेतरी. तर म्हटलं त्याला ठीक आहे, तर जाऊया तेवढंच आपलं अर्निंग. तिथं पण रिटर्न जायचं होतं 300 भेटणार होते, 347ची ट्रिप भेटली. तर चला समजा इथं टार्गेट कवर झालं, तर जाऊया. तर इथं कुठं आहे फार्म हाऊस वगैरे काहीतरी आहे, तर जाऊया कसं मला पिकअप करा. बोला, असे पण कस्टमर असतात. त्यांनी टाकलं आता हे कुठला ते डॅमचा ॲड्रेस टाकलाय, कासरसाई डॅम. ठीक आहे, आता हे थांबणार अक्षरवाडी मिसळ. जर तुम्ही अक्षरवाडी मिसळ म्हणजे थांबलाय तर मी अक्षरवाडी मिसळचा ॲड्रेस टाका ना हॉटेलचा. तर असे काय काय लोक कस्टमर असतात, लोक चालत काय जाऊ दे. आपण आता लोकेशनवर आलतो. अरे मी क्लायंट लोकेशन नव्हतं गेला आराम म्हणजे. बघूया कस्टमर ड्रॉप केले. 346 रुपीज भेटले आपल्याला या ट्रिपचे. तर इथं बघा पुढची ट्रिप कुठं लागते. प्लस 346 इथनं ट्रिप बघा. आता चांगली ट्रिप लागली पाहिजे. आता थवड्याची लागते, तर थवड्याला कोण जाणार आहे बघा. आता देव रोडनं तर चांगली कुठली तरी सिटीकडली ट्रिप लागली पाहिजे, म्हणजे चांगली अमाऊंट लागतं. कारण देव थोडं आउटसाईड आहे आपण म्हणतो. कारण मी आतापर्यंत किती जेवढा देवकडनं ट्रिप घेतली तर मला चांगलीच भेटली. बघा आता ट्रिप पडण्यावर आहे. पुढची ट्रिप लागली आहे, तर जसं मी बोललो की इथनं देव साईडला आपण असल्या मोठी ट्रिप लागते. तर 500 प्लसची ट्रिप लागली आहे पुणे एअरपोर्टची. तर बरं एअरपोर्टची ट्रिप लागली आणि जायला रोड पुन्हा मोकळाच भेटणार आपल्याला. तर कसं मला पे करून जायला 45 का 50 मिनटं खूप होतात, कारण सगळ्यांना माहिती आहे इथं रोड कसा मोकळा भेटतो. आणि या टायमिंगला आता 3 वाजते 3:30 वाजते, दुपारचा पुन्हा रोड एकाच असतो. तर ठीक आहे, जा आता कस्टमरला पिकअप करायला. फाइट है क्या हो शायद अरे जे आपल्याला 520 रुपये भेटलेत.
तर मी जे हेच बोललेलो की देवरूडनं लागणार तर मोठी ट्रिप लागणार, तर 520 टोटल 1164 झालेत. तर आता इथनं पण एअरपोर्टला तर खूप ट्रॅफिक आहे, म्हणजे नाही बोललं ना तर एरो मॉल जो आहे तिथून विश्रांतवाडीच्या रोडला नसतं लोहगाववरनं जो रोड येताना विश्रांतवाडीला जातो त्या चौकातनं, तिथनं पण पूर्ण जाम आहे. तर मी तर आता ट्रिप घेतली जरी एअरपोर्टची त्या साईडला तर नाही, या साईडला निघणार आणि आपलं इथं जाणार कल्याणनगरच्या रोडनी. तर आता इथनं पहिलं बघू एअरपोर्टच्या बाहेर निघूया, ते बघूया कुठली ट्रिप लागते, एअरपोर्टची लागते का आपल्याला कुठल्या तरी लोकल लागते ते बघूया. मॉलमध्ये आलोय, चूक केली मी एअरपोर्टच्या ट्रिपून असं वाटतंय. तर मॉलच्या आतमध्ये यायला पण फुल ट्रॅफिक आणि आता इथं बाहेर जायला पण फुल जाम झाले. खाली ग्राउंड फ्लोअरला पण पूर्ण जाम आहे, गाड्या बाहेर निघत नाहीत, पूर्ण पासच होत नाहीत कारण सगळेजण लेफ्ट साईडला चालले, राईट साईडला कोणच जाऊ नाही शकत आहे. म्हणजे जो एअरपोर्टचा रोड विश्रांतवाडीच्या साईडला आहे, तो विश्रांतवाडीला जायला पूर्ण म्हणजे एक मिनिट, तो विश्रांतवाडीच्या रोडला आहे ना तिथं पण पूर्ण जाम आहे. जर लेफ्टला तुम्हाला दिसत असेल तर बघू शकता. आणि विश्रांतवाडीच्या साईडला कोण घुसतच नाही, निघायचं तर आता इथं विमाननगरच्या साईडलाच निघावं लागेल. आता बघू आपलं कसं होतं, जावं कस्टमरला पहिलं पिकअप करतो. बाहेर निघायला कमीत कमी 15 मिनिटं जातील. किती लांब जायचं, किती ट्रॅफिक आपल्याला. तेच तर मग काय, मी तर एअरपोर्टची घेणार नव्हतो, आता घेतले. आता काय ठळकलं सिस्टम आहे, गरज नाही कधीपासून अजिबात ना, आता एवढे घेतात ते चार्जेस वगैरे एरोमॉलचे. म्हणजे इथून विश्रांतवाडीला जायचा रोड आहे ना, इथून जाम आहे, एअरपोर्टपासून पूर्ण जाम आहे तिथपर्यंत. तर निघायचं तर विमाननगरच्या साईडलाच निघावं लागेल, इथनं एक्झिटला पूर्ण ट्रॅफिक खाली जाम आहे, गाड्या पासच होत ना. आता का कोणी VIP तर म्हणून थांबवलं तर साईडला ते पण सांगतो. शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे, त्याच्या आपल्याला 492 रुपये भेटलेत आणि टोटल 1 तास 25 मिनटं लागलाय. खूप ट्रॅफिक इतकं ना काय सांगू. आणि मी चुकी केली ही फुरसुंगीची ट्रिप घेऊन, कारण खरं इतकं घाण ट्रॅफिक आहे ना इथं आणि पुन्हा इतकं आतमध्ये वगैरे आहे. तर मला असं वाटतं की वेस्ट झालं माझं इथं येणं. काय आता दुसरं काय बोलू शकत नाही, वेस्ट हेच बोलू शकतं की वेस्ट झालं बस. पण ठीक आहे, तर इथनं निघूया कुठं ते चांगल्या जागी आणि बघूया इथनं चांगली ट्रिप कुठं पडते काय. पण या ट्रिपमध्ये नाही मजा आली, कारण 1 तास 25 मिनटं लागलाय, प्लस पिकअप करायला 10 मिनटं. काय म्हणजे अक्षरशः बोलतात ना, मूड ऑफ झाला माझा ही ट्रिप. आणि भेटले 495 आणि एक तर एवढा आउटसाईड म्हणजे 600च्या आसपास भेटले तिथं काय वाटलं नसतं. काल चाकणला ड्रॉप केलं तर तेवढा टाईम तर 1 तास 20 मिनटात 700 रुपये भेटलेले. चूक केली उबरची ट्रिप घेऊन. खरं उबर मी एक ऑन करत नाही, एअरपोर्टपाशी ऑन केली, ट्रिप पडली आणि घेतली. काय आता बोलायचं, जाऊ दे आता. खरं तर म्हणजे मूड तर हात झाला, पण आता काय एवढं आता होत राहतं याच्यामध्ये. पण ठीक आहे, आता 1759 रुपये झाले. आता त्यामध्ये एक प्लस पॉईंट हा, जर हे जेवढे उबर ड्रायव्हर ते जर ऐकतील ना, त्यांना समजेल की काय दुःख असं ते, की कस्टमरची पेमेंट ऑनलाईन पेड होती, म्हणजे पैसे वॉलेटला जमा झाले. आता काय बोलू त्याच्या पुढं, काय म्हणजे काय मी माझी चुकी, मी बघितलं नाही कॅश होती का ऑनलाईन पेड होती. अमाऊंट चांगली दिसते म्हणून ॲक्सेप्ट केली, तर ही चुकी झाली. ठीक आहे, जाऊ दे आता. काय बघूया इथनं, आता मला भेटली पाहिजे. मी तर नॉन AC आणला, त्याला AC काय लावलं नाही तसं. पण आता इथनं बघू, बाहेर जायला कुठली चांगली ट्रिप पडली पाहिजे बस, अजून काय नाही. बाकी बघूया आता कसं होते. तर पुढची ट्रिप घेतली आहे, तर हाय हिंजेवाडी आहे. तर जाऊ द्या म्हटलं, 1 तास 20 मिनटं काहीतरी दाखवतात आणि 500 काहीतरी होते. म्हटलं ठीक आहे, तर पिकअप आहे. तर सिक्युरिटी गार्डच्या इथं चेकिंग करून जायचं ना आत पिकअप करायला. कारण मला तर लई चिड येते, मला तर जावंच नाही वाटत. काय करणार, समस्या आहे समस्या. बघा K4 कुठे आता. शेवटची ट्रिप ड्रॉप केली, याचे भेटले 546 रुपीज. 546 हे कम्प्लीट करू आणि याच्यामध्ये ॲड केले 546. टोटल 2205 रुपये आत्तापर्यंत अर्निंग झाली आहे.
माझ्या मते आज टार्गेट काही कम्प्लीट होत नसतं आणि वाजले आता 10 वाजून 5 मिनटं झाले टोटल. तर आहे मला अजून थोडं मी लेटपर्यंत जर केलं तर नक्की टार्गेट कम्प्लीट होईल. पण बघू आता काय करू. मला झोप यायला लागली तर मग काय प्रॉब्लेम नाही. इतकं पण जोरदार झोप नाही येते की गाडी नाही चालू शकणार, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. बघूया आता काय. इथनं आधी सोसायटीच्या बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन बघूया कुठली ट्रिप लागते. इथं लागत होते 200 300 300ची नाही लागली, 200 किंवा 150 अशी छोटी छोटी ट्रिप लागत होत्या. मला ह्या ट्रिपपेक्षा पण लागलो. इथं कमसे कम माझ्या तर 2200 झाले. 300 350 400ची भेटली तर बरं झालं. ही 160ची हिंजी वाडी तुमची वाडी काय यार, चांगली ट्रिप नाही लागत आहे. हा म्हणजे इंदोरीच्या टॉपवर आहे मी आता. इथनं बघू यार लागली ट्रिप चांगली. नंतर चिंचवड वगैरे तिकडली कुठली तरी गेलं. 200ची लागलेली रॅपिडोला. तर बघत परत लागते की नाही. तर एक अशी मस्त ट्रिप लागली आहे, पण फक्त एवढंच आहे की जाताना कॅन्सल नाही झाली पाहिजे. 487 का किती तरी आहे आणि हाय पुणे एअरपोर्टची. तर मग विचार करा, एअरपोर्टला गेला रिटर्नची ट्रिप तर इथनं भेटत आपल्याला. आणि थोडं आउटसाईड आलं तरी आपली घरची लोकेशन टाकली तरी होऊन जाईल. म्हणजे 487 हे म्हणजे 500 पकडा 700 तिथनं येताना होऊन जातील. आपला काय प्रॉब्लेम नाही. फक्त बघूया काय होतं. फक्त ट्रिप तर हाय 4 मिनटावरच आहे फक्त कस्टमर. 4 मिनटावर, जास्त लांब पण नाही. तर बघू, फक्त कॅन्सल नाही झाली पाहिजे. कॅन्सल झाली तर मग भाई काय बोलू शकत नाही आपण. तरी बघूया, ट्राय करूया जाऊन पिकअप करायचं. तर छोटी ब्लॉक केली त्याचे 487 भेटलेत आपल्याला आणि 487 हे टोटल 2692 आपले झालेत. 2692 म्हणजे अजून बघूया 300 350 भेटली तर ठीक आहे. पुढची ट्रिप लागली आता 410 रुपयाची लागली आहे. तसा विचार केला की 3000 प्लस होता आपली अर्निंग. आता ही पण कॅन्सल नाही झाली पाहिजे. फिनिक्स मॉलच्या बाहेर नाही कस्टमरचा कॉल चालता. त्यांना बोललो 3 मिनटात पोचतोय. तर त्याला ठीक आहे या लवकर. तर जाऊया. फिनिक्स मॉलच्या समोरच थांबलेत बोलले. ठीक आहे बोललो येतो. जाऊया बघूया आता कस्टमर कुठं निगडीला जायला माझ्या मते. तर मित्रांनो जसं निगडीला आलो मी, शेवटची ट्रिप ड्रॉप केली आहे. त्याचे 410 रुपये भेटलेत बघू शकता. तर ठीक आहे, बरं झालं. ही मोठी म्हणजे अशी मोठी ट्रिप भेटली. स्पाईन रोडला आहे मी, जास्त लांब पण नाही. 12 मिनटं माझं घर आहे. तिथं ऑफलाईन जातो आहे. ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोलूया तर टोटल माझ्या आज ट्रिपची अर्निंग झाली आहे 3102 रुपये. त्याचा CNG माझा पूर्ण 700 रुपयाचा मायनस करा. कारण तर येईपर्यंत माझी गाडी रिझर्व लागली आहे. तर टोटल मायनस जर मी 700 करतोय तर 700 मायनस तर 2402 रुपये आपली आजचं ओव्हरऑल प्रॉफिट होतं आहे. आणि त्यामध्ये हेच की अजून चांगली झाली असते अर्निंग, 2500 प्लस गेली असते एवढे 100%. जर मी जे फुरसुंगीची ट्रिप घेतली होती ना, न विचार करता तिथे नसती घेतली तर खरंच झाले असते. कारण तिथनं खूप वेळ लागला मला. एअरपोर्टला आतमध्ये जायला खूप वेळ लागला, परत बाहेर यायला खूप वेळ लागला. तर त्यामध्ये काय माहीत आज का ट्रॅफिक होतं, काय माहीत ना फंक्शन होतं, काय होतं. आत्तासुद्धा रात्रीच्या या 12:30 वाजता सुद्धा विश्रांतवाडी रोडला जो रस्ता विश्रांतवाडी रोडला जातो एअरपोर्टकडनं पूर्ण ट्रॅफिक नाही. आता का असं काय माहीत नाही. पण ठीक आहे असो. आपण तर आता आलो आहे घराजवळ. तर ओव्हरऑल अर्निंगबद्दल ओव्हरऑल प्रॉफिट उरलं 2402. तर आपल्या चॅलेंजच्या डे 26 पर्यंत टोटल अर्निंग तर आपली झाली 55,261 रुपये. प्लस आज आपण आपले आजचं प्रॉफिट ॲड करतो त्याच्यामध्ये. तर 2402 ॲड केलं तर टोटल 57,663 रुपये आपली आजची अर्निंग आत्तापर्यंतची अर्निंग झाली आपल्या चॅलेंजची. ठीक आहे, आजची अर्निंग फक्त 2402 आहे. तर ओव्हरऑल ट्रिपाबद्दल बोलूया. ट्रिप वगैरे ठीक आहे. जसं मी आज चुकी गेली असा चुका तर होत राहतात, त्याला आपण काय करू नाही शकत. पण हेच आहे की जे मला विचारतात की काय केलं पाहिजे की काय नाही, तर मी हेच सांगतो की यामध्ये तुम्ही जास्त भले तुम्हाला ट्रिप येतील, चांगले येतील, सगळे येतील. जसं मी जास्त अमाऊंट बघून मी एक्सेप्ट केली. तिथं टायमिंग मला दाखवला, पण मला ट्रॅफिकचा अंदाज असून सुद्धा मी म्हणजे मी येताना एअरपोर्टला ड्रॉप केलं तर डायरेक्ट बॅक साईडनं मी निघालो जिथनं मी डेली निघतो. 2-3 व्हिडिओमध्ये पण दाखवले. तर आजच्या पण व्हिडिओमध्ये बघू शकता जिथनं निघलो मी त्या साईडला निघतो नेहमी. तर विषय असा आहे की मी तिथनं जर डायरेक्ट विमाननगरला गेलो असतो, विमाननगरवरनं कुठली पण ट्रिप बघून त्या रोडनी गेलो असतो ना आपलं कल्याणनगरला जाणारा, तर मी आरामात ट्रॅफिकमध्ये नसतो बसलो, आरामात निघलो असतो. पण माहीत असं मी चूक केली. त्यामुळं समजा हेच आहे कारण मी पूर्ण फुरसुंगीच्या आत गेलो. म्हणजे वाडकी आहे ना, वाडकी तिथनं निघून जेव्हा मी इथं बेकराई नगरच्या इथं आलो त्यानंतर मला ट्रिप लागली. ही पण नशीब ट्रिप लागली म्हणून चांगलं
आपली अर्निंग झाली, हिंजवडीची लागली 546 का 43 तर ती ड्रॉप केली ती. त्यानंतर मग तिकडनं पण मला एअरपोर्टची ट्रिप लागली ओलाची, आणि माझ्याकडे CNG पण अवेलेबल होता. आता तर रिझर्व आला आहे, पण ठीक आहे आता जवळच आलं आहे पेट्रोल आपलं CNG पंपच्या इथं स्पाईन रोडला जाधववाडीला आहे, तो पण ऑनलाईन पंप आहे, तिथनं भरूया. तर ओव्हरऑल हेच बोलायचं आहे की जर ओव्हरऑल हेच बोलायचं आहे की जे नवीन आहेत ना त्यांना जर ॲड्रेस माहीत नसेल तर हीच प्रॉब्लेम होईल. आणि तिसरी गोष्ट ही की मला खूप वेळा अगोदर कमेंट आले काही जणांचे की दादा तू आता इंटरसिटी काय मारत नाही का, हे नाही ते नाही. तर ठीक आहे, उद्या बघू, ट्राय करतो इंटरसिटीचं. कसं आहे ना, अगोदर माझं मी कामाला लवकर निघायचो 10 वाजता, 10:30 वाजता, 11 वाजता, कारण मी जिमला नव्हतो जात. तर त्यामुळं माझं लवकर म्हणजे काम घराचं आवरून व्हायचं, मी जेवण वगैरे पण नव्हतं बनवायचं तर होऊन जायचं. आता कसं आहे, आता मला घरी जेवण बनवावं लागतं, प्लस मी जिम जॉईन केलं आहे. कारण माझं खरंच वेट हेवी झालं होतं, 1 महिना पाय फ्रॅक्चर होतं, त्या टायमिंगला पण मी जास्त करून बसून होतो, त्यामुळे वजन वाढले. तर त्याचे पण शॉर्ट व्हिडिओ चालू करायचे मला, 90 डेजचं एक चॅलेंज घेऊन चॅट वगैरे बनवून मी करणार आहे ते पण लवकरच. फक्त एवढंच की त्यामुळे मी इंटरसिटी नव्हतं गेली. इंटरसिटी पडत होतं, आज मॉर्निंगला पण माझ्या आयडीवर भावाला अलिबागची पडलेली, तो गेला, त्याला मी अलिबागला जाऊन काय करू, परत मला रिटर्न पडलं की नाही पडत माहीत नाही. त्याला नव्हतं पाहिजे, तिथं पनवेल जवळ आहे, तिथं आपण पनवेल उलवेला येऊ शकतो लगेच. पण ठीक आहे, असू द्या, त्याला एवढी नाही समज म्हणून काय बोलता येत. आता मला माहीत होतं, तर त्या जागी मी असतो, मला अलिबागची आली असं मी सहजी गेलो असतो, कारण मला तिकडनं माहिती आहे कसं यायचं आहे. तर ठीक आहे, असू द्या, आता होत राहतं याच्या बिझनेसमध्ये. त्याला मी आता हळूहळू एक्सपिरियन्स देईल. एकदा त्याला नगरची पडलेली, तर नगरला तो गेलता, त्याला मी त्याला अगोदर सांगितलं होतं नगर हे जवळच आहे, जाऊ शकतो. पण त्यांनी पण थोडं डोकं लावलं. जो कस्टमर होता त्यांना जायचं पण होतं आणि परत अर्ध्या तासांनी परत यायचं पण होतं. मी त्याला बघ जा, आणि जर तो स्वतःला जातो परत यायचं पण त्यांनी विचारलं, आणि कस्टमरशीच बोलून घेतलं, ठीक आहे मी येतो, तुम्हाला जाताना जेवढं बिल होईल तेवढंच मला येताना पण द्या. पण त्याला तसा तो फायदा झाला की जाताना मग मॉर्निंगचं होतं 4 वाजता, आणि 4 वाजता सगळ्यामध्ये ट्रॅफिक वगैरे रस्त्यात लागत नाही, तर चांगला जाऊन आला. त्या चांगलं प्रॉफिट पण झालं. तर हेच असं काही गोष्टी एक्सपिरियन्स जेव्हा तुम्ही फील्डमध्ये याचा सुद्धा काम कराल तेव्हाच करेल. जर हेच जे बाकीचे मला बोलतात की नवीन गाडी घेऊ की नको घेऊ, तर मी हेच बोलेल, घ्यायच्या अगोदर मला विचारलं खूप जणांनी नवीन गाडी घेऊ काय करू काय नाही. मला बघा, लगेच 5-6 लाख आपले टाकणे हे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणे, त्यात पण सगळेजण हेच की सगळ्यांकडे एवढी कॅश अमाऊंट तर नसतील, ज्याच्याकडे असेल तर चांगलीच आहे, सगळे लोनच करतील. लोनसाठी पण तुम्हाला आधी डाऊन पेमेंट 1-1.5 लाख करावं लागेल. तुम्हाला त्या मागचं पण मी एक सांगतो, 1-1.5 लाख करचाल, पण जेव्हा तुम्ही गाडी घेचाल तर त्यामागे पण तुम्हाला थोडाफार खर्च करावाच लागेल. जसं मी केलता, त्यामध्ये एक्सेसरीज झालं, जसं म्युझिक सिस्टम झालं, तर कोणी साधा रेडिओ पण लावू शकतो. मी तर डायमंड प्लेअर लावलेला, पण थोडा कॉल जास्त होती. कोणी 1000-1200 पण लावू शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त त्यानंतर सीट कवर झालं, परत खालचे मॅट झाले, तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर मी हेच बोलेल की कोणती पण मोठी इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदर एकदा एक्सपिरियन्स घ्या स्वतःहून, त्यानंतरच मग तुम्ही गाडी घ्यायचा विचार करा. आधी स्वतः फील्डमध्ये उतरून काम करा. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा दिवस आपला इथंच संपतोय. तर भेटू आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आजची जर व्हिडिओ आवडली असेल आणि जर कोणाला काय डाऊट वगैरे असेल अजून, तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारा, नाही तर माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये इंस्टाग्रामची आयडी मला डायरेक्ट मेसेज करा.